श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा या उक्तीप्रमाणे गुरु हे साक्षात ईश्वराचे रूप मानले जातात. दत्त संप्रदायामध्ये तर गुरुभक्ती हीच श्रेष्ठ भक्ती मानली जाते. माघ शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुरुप्रतिपदा हा दिवस सर्व दत्तभक्तांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण असतो. श्री दत्त महाराजांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी याच दिवशी श्री शैल्य पर्वतावरून कर्दळीवनात प्रयाण केले, म्हणजेच त्यांचे शैल्यगमन याच दिवशी झाले होते. भक्तांनो, हा दिवस केवळ उपासनेचा नाही, तर आपल्या जीवनातील दुःख अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरूंचा आशीर्वाद मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे. आजच्या या माहितीपर लेखामध्ये आपण गुरुप्रतिपदेचा इतिहास, श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जीवनचरित्र, या दिवशी करावयाची विशेष पूजा, नैवेद्य आणि सर्वात महत्त्वाचे गुरुचरित्र सेवा याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा इतिहास आणि अवतार कार्य. श्री दत्त महाराजांचे दुसरे अवतार म्हणून श्री नृसिंह सरस्वती महाराज ओळखले जातात. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात लाड कारंजा या ठिकाणी एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधव आणि मातेचे नाव अंबाभवानी होते. बालपण आणि पहिला शब्द. महाराजांचे बालपण अतिशय विलक्षण होते. जन्मानंतर सामान्य बाळे रडतात, पण महाराजांनी जन्मताच ओम या शब्दाचा उच्चार केला. हे पाहून घरातील सर्व लोक थक्क झाले. वयाच्या 7 वर्षापर्यंत त्यांनी ओम व्यतिरिक्त दुसरा कोणताही शब्द उच्चारला नाही. ते इतर मुलांसारखे खेळत नसत किंवा रडत नसत. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे वेगळेच तेज होते. मौजीबंधन आणि वेदांचे ज्ञान. महाराजांचे 7व्या वर्षी मौजीबंधन म्हणजेच मुंज झाले. मुंज झाल्यानंतर त्यांनी आपल्या मातेकडून पहिली भिक्षा घेतली आणि आश्चर्य म्हणजे तोपर्यंत एकही शब्द न बोलणारे महाराज एकदम वेद बोलू लागले. त्यांनी 4 वेदांचे पठण केले. हे पाहून सर्वांना खात्री पटली की हे साक्षात ईश्वराचे अवतार आहेत. पुढे संन्यास आणि नाव. तर भक्तांनो, वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी आईवडिलांची आज्ञा घेतली आणि ते तीर्थयात्रेसाठी बद्री केदारनाथकडे निघाले. पुढे काशी क्षेत्री त्यांची भेट कृष्ण सरस्वती नावाच्या एका वृद्ध संन्यासाशी झाली. त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यावर त्यांचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे ठेवण्यात आले. त्यांनी भारतभर भ्रमण करून धर्माचा प्रचार केला आणि अनेक पंडितांचे दुःख दूर केले. पुढे गुरुप्रतिपदेचे आध्यात्मिक महत्त्व.
गुरुप्रतिपदा हा दिवस श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या अवतार कार्याची सांगता आणि त्यांच्या निर्गुण स्वरूपातील वास्तव्याची सुरुवात मानली जाते. असे म्हटले जाते की महाराज आजही अदृश्य रूपाने गाणगापुरी क्षेत्री वास्तव्यास आहेत आणि भक्तांच्या हाकेला धावून येतात. गाणगापूर हे महाराजांचे वास्तव्याचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी केलेली सेवा ही हजारपटीने फळ देते. ज्यांच्या जीवनात सतत आर्थिक अडचणी आहेत, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहेत किंवा मानसिक शांतता नाही, अशा लोकांनी किंवा अशा लोकांसाठी गुरुप्रतिपदेची सेवा म्हणजे एक दिव्य औषध आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी करावयाची पूजा मांडणी. जर तुम्हाला तुमच्या घरी गुरुप्रतिपदा साजरी करायची असेल तर खालीलप्रमाणे साधी पण शास्त्रोक्त मांडणी करा. सकाळची वेळ. सकाळी लवकर उठून स्नान करावे. घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळद कुंकू वाहावे आणि छोटीशी रांगोळी काढावी. घरच्या दारावर तोरण लावावे. 2. देवघराची मांडणी. तुमच्या देवघरात श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ कापड अंथरून मांडावा. 3. अभिषेक. जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर तिला पंचामृताने आणि नंतर शुद्ध जलाने अभिषेक करावा. फोटो असल्यास तो ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा. 4. गंध व अक्षता. महाराजांना चंदनाचे गंध लावावे आणि अक्षता अर्पण कराव्यात. 5. पुष्प सेवा. महाराजांना तुळशीचे पाने अत्यंत प्रिय आहेत. त्याचसोबत पारिजातक, केवडा, बकुळ किंवा गुलाबाची फुले अर्पण करावीत. गुरुप्रतिपदेची विशेष सेवा. गुरुचरित्र वाचन करावे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन. गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायाचा प्राण आहे. या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलेचे वर्णन केलेले आहे. 51 आणि 52वा अध्याय. गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुचरित्रातील शेवटचे 2 अध्याय म्हणजेच 51 आणि 52व्या अध्यायाचे वाचन आवर्जून करावे. वाचनाची पद्धत. घरामध्ये शांत ठिकाणी बसून समोर दिवा लावून श्रद्धेने हे अध्याय वाचावेत. जर तुम्हाला वाचन करणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हे अध्याय ऐकू शकतात. तर भक्तांनो, वेळेचे बंधन आपण बघूयात. गुरुचरित्र वाचनासाठी किंवा वरील पूजा करण्यासाठी वेळेचे बंधन. हे अध्याय सकाळी किंवा सायंकाळी वाचावेत. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत मध्यान्हकाळी वाचन करणे टाळावे, कारण ही दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते असे मानले जाते. म्हणून या काळामध्ये
कोणत्याही प्रकारची सेवा शक्यतो टाळावी. मंत्र जप या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 माळी जप करावा. जर वेळ कमी असेल तर 1 माळ तरी नक्की करावी. नैवेद्य. महाराजांना काय प्रिय आहे? श्री नृसिंह सरस्वती महाराजांना साध्या आणि प्रेमळ भक्तीचा नैवेद्य खूप आवडतो. गुरुप्रतिपदेला विशेष नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. 6 नैवेद्य. दुपारची पूजा. दुपारी जेवणापूर्वी एका मोठ्या ताटात 6 छोट्या पोळ्या किंवा पुऱ्या करून 6 ठिकाणी नैवेद्य वाढावा. हे 6 नैवेद्य खालील देवतांसाठी असतात. सर्वात प्रथम कुलदेवी. आपण या 6 नैवेद्यांपैकी पहिला नैवेद्य आपल्या कुलदेवीला समर्पित म्हणून बनवावा. दुसरा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे भगवान श्री नारायण यांच्यासाठी. त्याचप्रमाणे तिसरा नैवेद्य आपल्याला दत्तात्रेय महाराज यांच्यासाठी बनवायचा आहे. त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्यासाठी आपल्याला तो नैवेद्य तयार करायचा आहे. पुढील नैवेद्य आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे भगवती गायत्री माता यांना आपण एक नैवेद्य बनवायचा आहे. खास भाजी. महाराजांच्या नैवेद्यात श्रावण घेवड्याची भाजी असणे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबत वरण भात आणि एखादा गोड पदार्थ, शिरा किंवा पुरणपोळी असावा. प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवावे. संध्याकाळचा नैवेद्य. बेसन लाडू. संध्याकाळी आरतीनंतर महाराजांना बेसनाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. हे लाडू घरी बनवलेले असतील तर उत्तम, अन्यथा विकत आणले तरी चालतील. हा प्रसाद रात्रभर देवापुढे ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सर्वांनी ग्रहण करावा. गुरुप्रतिपदेला कोणत्या चुका टाळावेत? तर भक्तांनो, गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत. तर सर्वप्रथम घरामध्ये या दिवशी वादविवाद करू नका. वातावरण शांत आणि भक्तिमय ठेवा. कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः वृद्ध व्यक्तीचा किंवा अतिथींचा. 3. मांसाहार किंवा मद्यपानापासून या दिवशी आपल्याला पूर्णपणे दूर राहायचे आहे. जर तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असेल तर त्याला अशुद्ध हाताने स्पर्श करू नका. आपल्या ग्रंथाचे पावित्र्य पाळणे हे आपल्या श्रद्धेचे किंवा श्रद्धेप्रती कर्तव्य आहे. गुरुप्रतिपदा हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो स्वतःला अंतर्मुख करून बघण्याचा दिवस आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा शब्द आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांची कृपा जी आपल्या पाठीशी आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. तर मित्रांनो, येणाऱ्या गुरुप्रतिपदेला वरीलप्रमाणे साधी पण मनापासून सेवा करा. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला सुख, शांती, समाधान लाभो हीच श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.